सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही विशेष घडामोडींकडे। राणे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा राज्यसभेचा पत्ता कट। भाजपकडून राज्यसभेसाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र ही नावं बाजूला करून भाजपानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। या तिघांनाही आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे। नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेत पाठवून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपा शिवसेना शिंदे गटाला सोडेल अशी चर्चा होती, मात्र राणे यांना उमेदवारी न मिळाल्यानं भाजप या मतदारसंघावर दावा करून तिथं नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरवू शकते। पंकजा मुंडे यांची यावेळी ही संधी हुकली आणि त्यांच्यासह विनोद तावडे यांना लोकसभा निवडणुकीत उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। फडणवीस घरफोडे गृहमंत्री असल्याचा उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला। राज्याला एक गृहमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस नाही तर फोडणवीस, आणि जनतेनंच आता फोडणवीस हे नाव त्यांना ठेवलं आहे। घरफोडे मंत्री आहेत, हे काय आणि अमित शहा काय, दोघेही दुसऱ्यांची घरं फोडतात, कारण त्यांच्या घरात काहीच निर्माण झालेलं नाही, ना विचार ना आदर्श। असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर चढवलाय। यावेळेस बोलताना शिर्डीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांवर बंदुका रोखणारे नादान सरकार खाली खेचा असंही म्हटलंय। दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांवर डागण्यासाठी पाण्याच्या तोफा तयार ठेवल्यात, सीमेवर घालतात तसे खिळे असलेले तारेचे कुंपण टाकलंय, सैनिक, निमलष्करी दल, पोलीस सगळ्यांना बंदुका घेऊन तयार ठेवलंय। जे शेतकरी आधीच रडतायत त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत त्या आधी पुसा का अमित शहा आणि मोदी त्या शेतकऱ्यांना जाऊन भेटत नाहीत, असा प्रश्न सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलाय। कितीही भ्रष्टाचार करा, भाजपात या, आपको कुछ नहीं होगा ही मोदी गॅरंटी आहे आणि यावर एक श्वेतपत्रिका काढायला हवी। गेल्या 10 वर्षात फोडाफोडी करून भाजप जो काय वाढलाय, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत इतर पक्षातील किती लोक भाजपात घेऊन मान सन्मान दिलाय हे यामुळे कळेल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मोदींनी वाहिली श्रद्धांजली। जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला बुधवारी 5 वर्षे पूर्ण झाली। 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता आणि यामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील जवान शहीद झाले। पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 5 वर्षे पूर्ण झाली असून या निमित्तानं भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भारत मातेच्या या शूर पुत्रांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की पुलवामा इथे शहीद झालेल्या शूरवीरांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची देशासाठी केलेली सेवा आणि त्याग आमच्या सदैव स्मरणात राहील। 14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरमधील पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 7000 किलोमीटरचे रस्ते आणि पूल बांधणार। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आणखी 7000 किलोमीटरचे रस्ते आणि पूल बांधण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा 2 मध्ये 10,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं उद्दिष्ट आहे आणि यापैकी 7000 किलोमीटर लांबीचे रस्ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये बांधायचे ते ठरलेले आहे। 3000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे। या टप्प्यात महानगरपालिका, साखर कारखाने, औष्णिक विद्युत केंद्र, वाळू आणि खडीच्या खदानी, मोठ्या नद्या, औद्योगिक परिसरापासून 10 किलोमीटरच्या आणि नगरपालिका, नगर परिषदा, छावणी बोर्ड हद्दीपासून 5 किलोमीटरच्या मर्यादेतल्या रस्त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी निवड करण्यात येईल। रस्त्यांची दर्जोन्नती केलेल्या मात्र पुलांअभावी दळणवळण होत असलेल्या ठिकाणी हे पूल उभारण्यात येतील। उपग्रह प्रक्षेपण केंद्राची तयारी आता अंतिम टप्प्यात। अंतरिक्षमध्ये एकापाठोपाठ एक उपग्रह सोडून जागतिक अवकाश विज्ञानामध्ये कर्तृत्वाची सोनेरी पानं लिहिणाऱ्या भारतातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये आणखी एक नवा इतिहास रचण्याची तयारी सुरू झाली आहे। चेन्नईमध्ये मुख्यालय असलेल्या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्निकुल कॉस्मॉस ह्या पहिल्या स्टार्टअपच्या वतीनं खासगी उपग्रह प्रक्षेपण केंद्राची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून याच आर्थिक वर्षामध्ये खासगी कंपनीद्वारे अग्निबाण पहिला उपग्रह अवकाशात झेप घेऊन एक नवा इतिहास रचला जाईल। अग्निबाण हे 2 टप्प्यांचे प्रक्षेपक यान आहे आणि याचं वजन
वाहून नेण्याची क्षमता ही 100 किलो इतकी असून पृथ्वीपासून 700 किलोमीटर अंतरावरील खालच्या कक्षेत स्थिर करण्यात येते. चेन्नईमध्ये 2017 मध्ये अग्निकुल कॉस्मॉस या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि त्यानंतर अवघ्या 7 वर्षांमध्ये या कंपनीनं घेतलेल्या गगनभरारीमुळे ही संस्था प्रक्षेपणासाठी आता सज्ज झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये स्कायरूट एरोस्पेस या खासगी संस्थेच्या वतीनं तयार करण्यात आलेले विक्रम एस हे प्रक्षेपक यान सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात आले होते आणि आता अग्निकुल पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीला उतरले आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात, नव्या ढंगात. आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पुलिस और जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा. तीखे सवालों के सटीक जवाब हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात, मेरे यानी जेनिफर के साथ. हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी. क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे. अभी जो महाराष्ट्र में सत्ता अंतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छी कर रही है. जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं. यूथ ही अपना देश का भविष्य है. देखते रहिए मुद्दे की बात. व्यापार, आइडिया, फाइनेंस, हार्डवर्क, इसी से होता है व्यापार. व्यापार. क्या आप करना चाहते हो व्यापार? तो आए हमारे नए शो में जिसका नाम है व्यापार, जहां हम आपको दिखाते हैं बिजनेस में हो रहे उतार चढ़ाव और दाव पेच को मेरे यानी जेनिफर मेडेरा के साथ में. देखते रहे व्यापार. कमिंग सून. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. शेतकऱ्यांचं आंदोलन आणखी चिघळलं. शेतमालासाठी आधारभूत किंमत कायद्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी चलो दिल्लीची गर्जना केली आणि दिल्ली गाठणारच असा शेतकऱ्यांचा निर्धार असून हे आंदोलन बुधवारी आणखीन चिघळलं. दिल्लीच्या सीमेवर निमलष्करी दल आणि शेतकऱ्यांमध्ये चकमक उडाली. ड्रोनच्या माध्यमातून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसंच रबरी गोळ्यांचा वर्षावही केला. या दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर खऱ्या गोळ्या झाडल्याचा दावाही आंदोलकांनी यावेळेस केलाय. शंभू आणि खनोरी सीमेवरून हरियाणामध्ये प्रवेश करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असल्याचं किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सरवन सिंग पंढेर यांनी यावेळेस सांगितलं. आंदोलक आणि निमलष्करी दलात पुन्हा चकमक आणि दिल्ली गाठणारच असा या बळीराजाचा निर्धार आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांचा कोपरगाव, संगमनेर, अकोला इथे झंझावाती संवाद दौरा. जात पात धर्म विसरून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन. संपूर्ण देशात आता हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा होणार आहे. पंतप्रधान घराणेशाही विरोधात बोलतात, मात्र त्यांना चव्हाण, मिंधे आणि अजित पवार यांची घराणेशाही चालते. पण ज्या शिवसेना प्रमुखांनी तुमच्या पाठीवर हात ठेवला त्यांची घराणेशाही तुम्हाला नको आहे. शिवसेना तुम्हाला नको आहे. त्यामुळे जनतेनं
यांच्या भूलथापांना बळी पडू नये. आज देशातील संविधान धोक्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना धोक्यात आली असून या विरोधात सगळ्यांनी लढा द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही जात पात धर्म विसरून एकत्र येण्याची गरज आहे असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. तसेच यावेळेस बोलताना देश सामर्थ्यवान बनवायचा आहे असं पंतप्रधान मोदी सांगतात. मागच्या 10 वर्षांपासून तुमचीच सत्ता आहे, मग 10 वर्षे गवत उपटत होतात का असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केलाय. या सरकारचा विकास पाहायचा असेल तर 2014 ते 24 या 10 वर्षातील पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव पहा आणि प्रत्येक गोष्टीच्या किमतीत प्रचंड वाढ केल्याचा विकास दिसून येईल असा टोलाही त्यांनी लगावला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये प्लास्टिकचं साम्राज्य. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रामध्ये वाघिणीच्या तोंडात प्लास्टिकची बाटली आढळल्यानं या व्याघ्र प्रकल्पातील प्लास्टिक व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. निमढेला बफर क्षेत्रातील जांभूळडोह सिमेंट बंधारा परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं प्लास्टिक आणि कचरामुक्त व्याघ्र प्रकल्प ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. मात्र पर्यटकांचा ओघ अधिक असलेल्या या व्याघ्र प्रकल्पामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या आढळतच आहेत आणि या बाटल्या वाघांच्या तोंडात दिसून येत असल्यानं त्यांच्या आरोग्याचा आणि संवर्धनाचा प्रश्न निर्माण झालाय. निमढेला बफर क्षेत्रात भानुस खिंडी आणि तिच्या बछड्यांनी पर्यटकांना लढा लावलाय. त्यातील एक नयनतारा ही तिच्या निळ्या डोळ्यांमुळे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी ती जांभूळढोळ सिमेंट बंधारा परिसरात पाण्यातून प्लास्टिकची बाटली तोंडात धरून बाहेर काढताना दिसून आली आणि या घटनेच्या काही दिवसांपूर्वी नवेगाव प्रवेशद्वाराजवळ वाघ तोंडात कापड घेऊन फिरताना आढळून आला. निमढेला बफर क्षेत्रातच भानुस खिंडी वाघिणीचे 3 बछडे रबरी बुटांशी खेळताना सुद्धा दिसले. त्यावेळी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी रबरी बूट पाण्यात वाहत असल्याचं सांगितलं. त्यामुळे वन खात्याच्या या मधल्या फळीतील हे अधिकारी जबाबदारी घेण्यासही तयार नसल्याचं स्पष्ट होतंय. वरिष्ठ स्तरावरील अधिकारी नियोजन करतात, सर्वात खाली असणारा कर्मचारी त्याची जबाबदारी पार पाडतो. मात्र मधल्या फळीतील अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष या घटनांना कारणीभूत ठरत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या परिसरामध्ये अशा घटना वारंवार घडून येत आहेत. त्यामुळे आता या वाघांचं आणि इतर प्राण्यांचं आरोग्य आणि संवर्धन धोक्यात आल्याचं पाहायला मिळते. मात्र या सगळ्याबाबतची नेमकी जबाबदारी कुणाची हा प्रश्न यामुळे निर्माण झालाय. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणं शक्य. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर गोपछडे यांना उमेदवारी. येत्या 27 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं सर्वांना धक्का देत प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची मुदत संपण्यास 3 वर्षे उरली असताना पटेल यांनाच उमेदवारी दिली आहे. भाजपनं अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे या 3 उमेदवारांची घोषणा केल्यावर चौथा उमेदवार उभा करणार नसल्याचं जाहीर केल्यानं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झालंय. या दरम्यान काँग्रेसनं माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, शिवसेनेचे शिंदे गट मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपनं डॉक्टर गोपछडे यांना उमेदवारी देऊन आयारामांबरोबरच निष्ठावान कार्यकर्त्यांचीही कदर केल्याचा पक्षात संदेश दिलाय. चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यापासून भाजपच्या वतीनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार अशी चर्चा होती आणि या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालाय. आमदार गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी. कल्याण पूर्वेचे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना बुधवारी सकाळी उल्हासनगर येथील चोपडा न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने आमदार गायकवाड यांच्यासह सहकारी यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आमदार गायकवाड आणि अन्य आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आमदार गायकवाड यांच्या 11 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव बुधवारी सकाळी 9 वाजता आमदार गायकवाड आणि त्यांचे सहकारी हर्षल केणे, दिव्येश उर्फ विक्की गणात्रा, माध्यम प्रमुख संदीप सरवणकर, वाहन चालक रणजित यादव यांना पोलीस बंदोबस्तात उल्हासनगर न्यायालयात हजर केलं. यावेळेस न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. आमचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की सांगा. यासाठी आमच्या बातम्या जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिसरातल्या काही घटना द्यायच्या असतील, जाहिरात द्यायची असेल किंवा काही समस्या असल्यास, अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 912268834836 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.
आमचं नवीन एक यूट्यूब चॅनल येतंय ज्याचं नाव आहे रेड फ्लॅग इन्फोटेनमेंट का पिटारा. या चॅनलवरून सुद्धा अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. यामध्ये डॉक्टर डायरीज, मुद्दे की बात, हॅशटॅग व्यापार, एक दूजे के वास्ते असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन येतोय. तेव्हा हे कार्यक्रम अवश्य पहा आणि आमच्यापर्यंत तुमच्या अनमोल प्रतिक्रिया कळवा. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ.